मला वाटलं PTBD लगेच करतील आणि प्रोसिजर सुरू होईल. ते म्हणाले PTBD असे नाही करतात, एक दिवस आपण थांबूया आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा PTBD आपण प्लॅन करूया. फक्त आता ती ॲनेस्थेसियामधनं बाहेर येऊ दे आणि मग आपण PTBD करून तिचं बाईल सगळं आपण काढूया. ॲक्च्युली ERCP नसती केली तर कळणार नव्हतं की PTBD करावी लागणार आहे. त्यासाठी ERCP करणं गरजेचं असतं आणि ERCP करण्याच्या आधी MRCP करणं गरजेचं असतं, कारण MRCP मध्ये दिसतं की किती ऑब्स्ट्रक्शन आहे. पण तिने कॉपरेट नव्हतं केलं आणि ॲनेस्थेसिया देऊन ते करणं शक्य नव्हतं, म्हणून ते MRCP न करता डायरेक्ट ERCP हा ऑप्शन घेतला होता, कारण ERCP करून पाहायचं होतं की पुढची प्रोसिजर PTBD करावी लागणार आहे की नाही. सो हे नाही झालं म्हणल्यावर आम्ही म्हणलं ठीक आहे, उद्या आपण प्लॅन करूया. त्या डॉक्टरना कन्सल्ट करतो. माझ्यासमोरच तिला बाहेर आणलं. ती अजून ॲनेस्थेसियामध्येच होती. फक्त मला ॲनेस्थेसिया डॉक्टर येऊन काय म्हणाले की नॉर्मली आपण ती पाईप एक्सट्रूड करतो, काढतो नॉर्मल पेशंट्समध्ये, पण हिच्या बाबतीत आपण ठेवूयात. थोडीशी जाग आली व्यवस्थित, ती ॲनेस्थेसियामधनं बाहेर आली की आपण ती काढूयात. ॲनेस्थेसिया डॉक्टर जेव्हा मला आधी भेटले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की ॲनेस्थेसिया देणं अशा पेशंट्सना ज्यांना थायरॉइड आहे, जे डाऊन सिंड्रोम आहेत, त्यांना का रिस्की असतं, कारण प्लस त्यांना बाईल म्हणजे कावीळ आहे आत. सो त्या काविळीचा परिणाम डायरेक्ट हृदयावर होऊ शकतो, ॲनेस्थेसियाचा परिणाम होऊ शकतो. सो ह्याच्या रिस्क अंडरच आपण हे सगळं करणार आहोत आणि माझी त्याला परवानगी होती, कारण त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता माझ्याकडं. सो आम्ही ते केलं. ॲनेस्थेसियामधून बाहेर यायसाठी 8:30 वाजता ती बाहेर आली होती. ॲनेस्थेसियामधून नव्हे, ऑपरेशन थिएटरमधून. तिला ICU मध्ये शिफ्ट केलं होतं. आम्ही सतत मॉनिटरिंग त्यांचं सुरू होतं. 8:30 पासून तिचं अपेक्षित होतं शुद्धीवर येणं, मला वाटतं 9, 9:30 पर्यंत, परंतु ती नव्हती आली. 9:30चे 10, 10चे 10:30 झाले, 11:30 झाले, तेव्हा अजूनही ती शुद्धीवर नव्हती आली. सो डॉक्टरांनी मला फोन केला 10:30, 11 वाजता. आम्ही थोडं काहीतरी खायला बाहेर आलो होतो. थोडं काहीतरी आईला मी जेवू घातलं आणि मी आणि माझी बायको योगिता आम्ही तिघही जेवलोत. तिथून मला फोन आला की भेटायचं या. मग मी 11:30 वाजता मला वाटतं गेलो. तर ते म्हणाले की पल्स लागत नाहीयेत. पल्स लागत नाहीयेत म्हणल्यावर मला टेन्शन आलं थोडं, की म्हणलं कसं होईल मग, म्हणजे. तर ते म्हणाले थोडी क्रिटिकल कंडिशन आहे आणि ॲनेस्थेसियामधून ती जागी नाही झालेली आणि आपण नाही, म्हणजे माझे होप्स सुटत आहेत. सो मलाही, आम्ही मेंटली प्रिपेअर्ड. पहिल्या इतकं नव्हतं, पण आत्ता मला खूप जास्त धक्का बसत होता, कारण ॲनेस्थेसियामधून बाहेर येणं हे नॉर्मल माणसांना खूप सोपं आहे. त्यांनाही अवघडच असतं, पण जनरली त्यांची इम्युनिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यामुळं ते येतात. पण हिच्या बाबतीत डाऊन सिंड्रोम पेशंट्सची जीभ जाड असते आणि त्यातनं ती पाईप घालणं, ती बरोबर फुफ्फुसात घालणं, जे काही आहे अन्ननलिकेत न जाता ते व्यवस्थित घालणं, त्यासाठी त्यांना स्ट्रगल झाला होता, कारण तिची शॉर्टनेक होती. सो त्या सगळ्या गोष्टी त्यांनी फेस केल्या होत्या, पण ती येत नव्हती. सो ती पाईप होती म्हणून व्हेंटिलेटर लावला गेला. 90% व्हेंटिलेटरवर स्नेहल गेली आणि 10% तिचा श्वास सुरू होता. आता मला माहीत नव्हतं काय होणार आहे. म्हणजे माझी बायको प्रचंड, म्हणजे सुचत नव्हतं काही. ते म्हणाले आता ICUत पेशंट आहे, तुम्ही वरून सगळं सामान आणलं रूममधून, आता तुम्ही इथे बसायला काहीच नव्हतं, काही हे नव्हतं, तर तुम्ही जा घरी, आम्ही काही वाटलं तर फोन करतो. सो आम्ही घरी गेलो, गौरीच्या थांबलो आणि मला असं वाटलं, आणि ते डॉक्टर म्हणाले पण होते की काही वेळेला ना ह्यातनं बाहेर येतात पेशंट्स. सो मला मिरॅकल पण होऊ शकतं, सो ते बाहेर येतात. सो मी त्या होपवर घरी गेलो आणि जेवलो होतोच आम्ही, थोडं झोपलो. सकाळी 7 पर्यंत मला काही फोन आला नाही, म्हणून असं वाटलं की काहीतरी इम्प्रूव्हमेंट आहे, पण जाऊयात लगेच. 7ला मी आणि माझी बायको हॉस्पिटलला पोहोचलो. तर तिथं गेल्यावर डॉक्टरांना भेटलो. रात्रीचे डॉक्टर 8 पर्यंत होते. ते म्हणाले मिरॅकल झालाय,
5 वाजता पल्स लागल्या आणि ती जागी झाली. मग आम्हाला खूप बरं वाटलं, मला तरी खूप बरं वाटलं. 90% व्हेंटिलेटर हा 60%वर आला होता आणि 40% ती स्वतः श्वास घेत होती. सो त्या होप्स जाग्या झाल्यावर मी म्हटलं की बायकोला पण म्हणालो मी की माझ्या होप्स जाग्या झाल्या आणि आता यातनं ती हळूहळू बरी होईल. आणि जागी झाली होती म्हणून मी तिला भेटायला गेलो, योगिता भेटायला गेली, तेव्हा तिने रिस्पॉन्ड पण केलं. तिला बोलता येत नव्हतं, तिच्या तोंडात पाईप होती, नाकात पाईप होती, त्यामुळे तिला बोलता येत नव्हतं, पण रिस्पॉन्ड करत होती. तिला म्हणत होतो जायचंय आता आपण, बरी होप झाली असतो, आता सगळं झालंय. घरी जायची खूप इच्छा होती तिला, खूप इच्छा होती. म्हणून तिला आम्ही म्हटलं पण की चल आता आली आहे गाडी बाहेर आणि आपण आता चाललोय. मग मी उभारलो होतो, योगिता उभारली होती. आईला मी घेऊन आलो नव्हतो, आईला मी आवरायला सांगितलं होतं जरा, कारण खूप दिवसांचं फटीग होता आणि तिला आराम नव्हता मिळाला, म्हणून तिला आराम करून बाकी सगळ्या गोष्टी करून तिला नंतर आणणार होतो. पण मी उभारलो आणि योगिता उभारली होती, माझ्याबरोबर गौरी सुद्धा आली होती. आम्हाला तिघांना बघितल्यावर ती खुश झाली. आता तिला वाटलं की आपण जाणार आहोत, पण ती आईला शोधत होती, तिला आईला भेटायचं होतं. कदाचित आईला भेटायचं म्हणूनच रात्रीच्या स्ट्रगल नंतर ती 5 वाजता जागी झाली असावी. मी तडक गेलो, आईला घेतलं, आईला सांगितली कंडिशन आणि मी आईला घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर मी आईला तिने बघितल्यावर तिला इतका आनंद झाला आईला बघितल्यावर. आईशिवाय तिचं पानं झालायचं नाही. आई हा एकच शब्द तिचं आयुष्य अख्खं आई 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 एवढ्यातच गेलंय. आणि आईचं पण फक्त स्नेहलच्या भोवतीनच तिचं आयुष्य गेलंय. सकाळी तिच्या उठण्यापासून, तिच्या आंघोळ घालण्यापासून, तिचा नाश्ता, तिचं जेवण, डबा भरून देण्यापासून ते संध्याकाळी ती शाळेतून घरी येईपर्यंत आणि आल्यानंतरही तिचं आई आणि स्नेहल हे एक समीकरण होतं आमच्या घरचं. सो आईला बघितल्यावर तिला थोडंसं बरं वाटलं आणि ती स्ट्रगल करायला लागली अजून की आता यातून अजून बाहेर यायचं. आणि मलाही होप्स होत्या. आईला भेटून गेल्यानंतर दुपारी नंतर 19 तारखेची दुपार 4 नंतर पुन्हा स्नेहलची तब्येत डाऊन व्हायला लागली. पुन्हा ती 60ची 70, 70ची 80, 80ची 90% व्हेंटिलेटरवर जायला लागली. आणि तेव्हा रात्री माझ्या होप्स परत सुटल्या. आणि त्या दिवशी रात्री आम्ही घरी आल्यानंतर थोडं जेवलो. ह्याच्यातले मधले इन्सिडेंट्स आहेत ना, ते मी तुम्हाला नाही सांगितले. स्वामींवर माझा खूप विश्वास आहे. जे मंदिर मला 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस दिसत नव्हतं, ते येताना दिसलं. स्वामींचा मठ आहे मुलुंडला, तो दिसला. तिथं आम्ही गेलो, मी, आई आणि योगिता. स्नेहलला गुलाबजाम खूप आवडायचे आणि बरोबर आम्हाला प्रसाद म्हणून त्या दिवशी गुलाबजामच मिळाला. खाणं झालं नाही, धाडस झालं नाही, म्हणून आम्ही त्यातल्या कण प्रसाद म्हणून खाल्ला आणि ठेवून दिला. बैचैन व्हायला लागलो. गौरीच्या घरी आम्ही होतो, बैचैन व्हायला लागलो. रात्री जस्ट आईला फिरायला खाली न्यायचं म्हणून नेलं. आम्ही एक राऊंड मारून आलो मोठा. 10, 10:30, 11 वाजले आणि आता झोपायची तयारी सुरू केली होती. गप्पा मारत थोडा वेळ, कसा तरी वेळ काढत मी इग्नोर करत होतो गोष्टी, कारण आईला मला या सगळ्या गोष्टी सांगायच्या नव्हत्या लगेच, कारण ते सांगणं इतकं कठीण होतं माझ्यासाठी. कारण मी, योगिता आणि आई फक्त होतो. कोल्हापूरपासून जवळजवळ 400 किलोमीटर लांब. पप्पांना मी कल्पना देत होतो आणि आम्ही दोघंही आधी खूप याच्यावरती चर्चा करून थोडं मेंटली प्रिपेअर्ड होतो. आणि पण आई नव्हती. रात्री 12:30 नंतर, मला वाटते 12:45 वाजता मला फोन आला की आम्ही प्रयत्न केले खूप, शेवटी शॉक पण दिला, पण स्नेहल राहिली नाही. 12:22 ती गेली.
त्या मोमेंटला मला काय सुचत नव्हतं. हातपाय थंड पडले होते. मी बाहेर आलो, रूममध्ये बोलत होतो, मी बाहेर आलो आणि आई म्हणाली, मी आईला म्हणालो की चल आपल्याला, मला बोलवलंय, मी जाऊन येतो. आणि मी आणि योगिता आणि गौरी मी जाऊन येतो. आईला चाईनच पडेना. आई म्हणाली नाही आपण जाऊया, मी पण येते. मला कसं सांगू कळत नव्हतं. मग कसं तरी बळ एकवटलं आणि इनडायरेक्टली तिला सांगायला सुरुवात केली की आपण तिला खूप व्यवस्थित सांभाळलंय, आपण तिला व्यवस्थित जे काही लाईन ऑफ ट्रीटमेंट ती देत आलोय आणि यातून ती हळूहळू तिने स्ट्रगल केला, या सगळ्या गोष्टी केल्या, पण आपल्या काही गोष्टी हातात नाही आहेत. सो ते सांगताना मला कंट्रोल होत नव्हतं. कसं तरी कंट्रोल करून मी तिला ते सांगितलं आणि तोपर्यंत तिला ते कळालं होतं की हा हे या प्रकारे सांगतोय म्हणजे तुम्हाला ना तुमची आई खूप जास्त ओळखत असते तुमच्यापेक्षा. माझ्या या वाक्यावरूनच तिला कदाचित समजायला लागलं होतं आणि तिने समजून घेतलं होतं. ती रडायला लागली. कसं बसं तिला सावरलं. तिथून पुढे आम्ही हॉस्पिटलला गेलो. मी, योगिता आणि गौरी, आम्हाला आत बोलवलं त्यांनी. त्यांनी सांगितलं की बॉडी बघून घ्या. ती बघितल्यानंतर माझं असं झालं की मी एकदम दगड झालो त्या मोमेंटला. कारण मला आईला सावरायचं होतं. मला स्नेहलला घेऊन कोल्हापूर गाठायचं होतं आणि त्याने सांगितलं होतं की आता बॉडी डिकम्पोज व्हायला सुरू होईल, तुम्हाला घेऊन जावे लागेल. म्हणून ॲम्ब्युलन्स अरेंज केली. ॲम्ब्युलन्समध्ये खाली सोय होती, आईसमध्ये ठेवतात ते, तर तसं ठेवलं. कसं बसं गौरीच्या आईला, गौरीला सोडलं. रात्रभर मी झोपलो नव्हतो. 4 वाजता निघायचा निर्णय घेतला. कोल्हापूरला सगळ्यांना कळवलं होतं आणि प्रोसिजर सगळी पूर्ण करून 4 वाजता मी आणि ॲम्ब्युलन्स, मी माझ्या कारमधून आम्ही तिघं, मी, आई आणि योगिता, आणि आमच्या मागून ॲम्ब्युलन्स होती. ॲम्ब्युलन्स आणि मी पोचलो कोल्हापुरात 10-10:30. ॲम्ब्युलन्स त्याच्याबरोबरच पोहोचली 11पर्यंत. सांगण्याचा उद्देश हाच होता की डाऊन सिंड्रोम पेशंट्स, त्याच्यानंतर मला माझ्या मावशीचे दीर भेटायला आले होते घरी. त्यांना मी ते रिपोर्ट्स दाखवले तेव्हा ते म्हणाले, पार्थ तिला कॅन्सर झाला नसता तर कदाचित दुसरा कोणता तरी आजार झाला असता. तर ते म्हणाले डाऊन सिंड्रोम पेशंट्समध्ये इतके, ते लहान मुलांचे डॉक्टर आहेत, त्यांनी इतके पेशंट्स बघितलेत. ते म्हणाले थायरॉइड हा कॉमन झालाय. सो तुम्हालाही मी एवढंच सांगेन की डाऊन सिंड्रोम पेशंट्सचे थायरॉइडचे चेकअप तुम्ही करत राहा. ते असेल तर त्याच्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू ठेवा. आणि बाकी मला अजून सांगावंसं वाटेल की जे बेझिल हॉस्पिटल होतं, अत्यंत चांगला स्टाफ, अत्यंत गुणी डॉक्टर्स आणि इतकं कॉपरेशन मी कुठल्याच हॉस्पिटलमध्ये पाहिलं नाही आजपर्यंत. त्यांनी स्नेहलला, स्पेशल चाइल्ड असल्यामुळे तिथला स्टाफ, तिथल्या नर्सेस, तिथल्या मावश्या इतक्या सुंदर होत्या. म्हणजे इतक्या चांगल्या रीतीने त्यांनी तिला ट्रीट केलं. तिला खेळवायच्या, तिला खूप तिच्यासोबत मजा करायच्या आणि ऑपरेशन थिएटरमध्ये जाईपर्यंत. आणि त्याच्यानंतर सुद्धा तिला जेव्हा ICU मध्ये शिफ्ट केलं त्यानंतर सुद्धा त्या तिच्याशी गप्पा मारायच्या. ती रिस्पॉन्ड करायची, फक्त गप्पा मारायच्या, आम्हाला येऊन धीर द्यायच्या. इवन त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशन पण खूपच सपोर्टिव्ह होतं. त्यांनी मला एकच वाक्य वापरलेलं अजून आठवतंय. मी फोनवर त्यांना विचारत होतो तेव्हा ते म्हणाले, सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण की आम्ही पेशंट म्हणून हा आमचा पेशंट नाही आहे, हा आमचा फॅमिली मेंबर आहे. सो तुम्ही नका काळजी करू कुठल्या गोष्टीची, आम्ही बेस्टमधली बेस्ट ट्रीटमेंट तिला देण्याचा प्रयत्न करू. त्यांनी खूप प्रयत्न केले. 2 दिवस लास्टच्या ICU मध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले. जे बेस्ट औषध देता येईल ते तिला देऊन त्यांनी ट्रीट करायचा प्रयत्न केला.
पण शेवटी आपल्या हातात काही गोष्टी नसतात, काही गोष्टी वरच्याने लिहून ठेवलेल्या असतात. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते बदलू शकत नाहीत. सो त्या बेझिल हॉस्पिटलचे आभार मी अशा थ्रू मानतोय. त्यांनाही मी बोललो की मी ज्यांना ज्यांना भेटेन, ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांना मी तुमचं हॉस्पिटल रेकमेंड करेन. इवन हिम्स, जे आचार्य मनीष त्यांचं हॉस्पिटल आहे, खूप चांगली सोय आहे, खूप सपोर्टिव्ह नर्सेस आहेत, खूप ट्रीटमेंट चांगली, आयुर्वेदिक प्लस होमिओपॅथी. आणि बेझिल हॉस्पिटलवाल्यांचं मला अजून एक सांगावं वाटतंय, ज्या स्टेंट होत्या घालायच्या, एक स्टेंट मला वाटतं 65,000ची होती. ऑपरेशनची कॉस्ट प्लस स्टेंटची कॉस्ट त्यांनी आमच्याकडून आधीच घेतली होती. तर 2 स्टेंट होत्या, 2 स्टेंट घालायच्या होत्या, घालाव्या लागणार होत्या. सो 1.3 लाख त्यांनी आमच्या स्टेंटचे घेतले होते. पण तो इतका चांगला स्टाफ, इतकं चांगलं हॉस्पिटल होतं, त्यांनी मला त्या स्टेंट सांगितलं की आम्ही वापरल्याच नाहीत. सो आम्ही त्याचे रिफंड करतोय पैसे. मी पहिलं एक हॉस्पिटल बघितलं जिथं इतकी ट्रान्सपरन्सी आहे, इतक्या ट्रान्सपरंटली तुम्हाला दाखवलं जातं की आम्ही हे नाही केलंय, आमच्याकडून नाही झालंय, सो आम्ही हे परत करतोय. PTBD करणं शक्यच नव्हतं, कारण ती अॅनेस्थेसियामधनं बाहेरच आली नाही जास्त, आणि त्या अॅनेस्थेसियाचा परिणाम तिच्या हार्टवर झाला. सो हे जे आहे ना, म्हणतो ना आपण डॉक्टर म्हणजे देवाचं एक रूप आहे, तसं हॉस्पिटल, डॉक्टर आणि तिथला सगळा स्टाफ हे देवांचीच रूप आहेत असं म्हणेन मी. कारण त्यांचा एक मॉरल सपोर्ट जेव्हा तुम्हाला मिळतो ना, तेव्हा पेशंट लवकर रिकवर होण्याचे चान्सेस असतात. आणि मुळात स्नेहलला कॅन्सर आहे हेच माहिती नव्हतं, कॅन्सर काय असतो हेच माहिती नव्हतं. म्हणून मला जास्त कॉन्फिडन्स होता की स्नेहल पटकन बाहेर येईल. कारण तिला जर माहिती असतं आणि ती मेंटली खचली असती तर अजून थोडा प्रॉब्लेम झाला असता. पण मेंटली ती खूप प्रिपेअर्ड होती की हां चलो, मला काहीतरी झालंय, सो त्यातनं आता औषधं खायची आहेत, आपण जसं सांगेल तसं काय म्हणतो आपण, डाएट करायचंय आणि आपण यातनं बाहेर यायचंय. तिला काहीच पथ्य होती खूप. म्हणजे जेव्हा मी हिम्समध्ये होतो तेव्हा तिला फक्त सूप, व्हेजिटेबल सूप, मिलेट्सचं सूप आणि सलाड वगैरे सुरू होतं. ती तेवढंच खायची. ती म्हणायची पण आता हे मी बाकीचं सगळं नाही खाणार. दिवाळी जवळ आली होती, फराळ वगैरे सगळ्या गोष्टी, त्यामुळे नाही खाणार, आणि घरी गेल्यावर पण मी हेच खाणार आणि बरी होणार. ही जी एक जिद्द आहे ना, त्या मुलांच्यात खूप जिद्द असते, खूप जिद्द असते. आणि ते एक जर काही ठरवलं ना त्यांनी तर ते करतात. मग त्या नॉर्मल माणसांच्या पलीकडे जाऊन ती ताकद त्यांच्याकडे असते. आणि स्नेहलला ना खूप एक्स्ट्रा ताकदी होते असं म्हणेन मी तिच्याकडं. कारण आपल्याला कधी कधी कंट्रोल नाही होणार की काही खाण्याचा पदार्थ ठेवला आपल्या आवडीचा आणि आपल्याला सांगितलं की आपण ते खायचं नाहीये, आपल्याला पथ्य आहे, तर आपण आपल्याला राहणार नाही. पण स्नेहल इतकी स्ट्रिक्ट होती स्वतःच्या बाबतीत की तो नाही म्हणलं तर नाहीच खाणार ती. सो ते एक तिचा एक प्लस पॉईंट होता आमच्यासाठी. कारण आम्ही त्या सगळ्या जोरावरच ठरवलं होतं की आता आम्हाला कसलाच त्रास नव्हता तिला जे सांगेल ते ती करत होती, त्याला कसलाही विरोध नव्हता, फक्त सिरिंज सोडलं तर. त्यामुळे आम्हाला तो कॉन्फिडन्स होता की ती येणार बाहेर. पण दुर्दैवानं हे घडलं नाही. आणि मला देवाचे आभार का मानावे असे वाटतात, कारण की ती समजा आली असती बाहेर अॅनेस्थेसियामधनं आणि कॅन्सर वाढला असता हळूहळू, ट्रीटमेंट तर केलीच असती आपण, पण तो जो होणारा त्रास होता ना, ती कणायची, तिला दुखायचं, तोच इतका आमच्यासाठी एक्स्ट्रीम होता की त्याच्या पलीकडे जाऊन काही तिला झालं असतं ना तर जिवंतपणी मरण होतं माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या आई वडिलांसाठी. ते बघूच नाही शकत तुम्ही आपल्या अशा मुलांना त्रासात, ज्याला काही कळतच नाही आपल्याला काय होतंय, त्यांना आपण नाही बघू शकत. सो ती गेली नाहीये मुळात. मी व्हिडिओत बोललोय मागच्या की तिचे दाखले आम्हाला मिळाले. तर जेव्हा ती गेली तेव्हा आमच्याकडे पद्धत आहे की आमच्यात दहनाला जेव्हा नेतात तेव्हा सूप ठेवतात आणि सुपाच्या खाली पीठ ठेवतात पसरून, एक प्लेन करून, आणि त्याच्यावर सूप ठेवतात. ते आल्यावर उघडतात. त्या आल्यावर उघडल्यावर ना त्याच्यात कमळ उठलं होतं आणि त्याच्यात पावलं होती 2. हे आमच्यासाठी खूप मिरॅक्युलस होतं की मग तेव्हा मला असं वाटलं की माझं बाळ माझ्याकडे येणार आहे परत, ती इथेच आहे. आणि अजूनही या घरात ती असल्याचे दाखले म्हणजे आम्ही रात्री
एकत्र सगळे झोपलो होतो. माझ्या मावश्या, मी, आई, पप्पा, योगिता सगळे झोपलो होतो आणि मला सर्दी झाली होती. सो मी वाफ घ्यायला म्हणून किचनमध्ये गेलो. तर ती जे कपाट होतं तिचं, ज्याच्यात ती तिचं दप्तर, वह्या, पुस्तकं ठेवायची, त्याचा आवाज आला. त्या मी बघितलं तर ते उघडल्यासारखा आवाज होता त्याचा. त्याच्यानंतर योगिताने एका दुसऱ्या बेडरूमचा दरवाजा ती लावून आली होती, तो अचानक उघडा झालेला. म्हणजे हे जे काही संकेत असतात ना तुमच्याबरोबर की ती आहे, हे खरोखर एक म्हणजे आपण म्हणतो ना की ती आपल्यासोबतच असतात, ती लोक जी जातात, त्याचं उदाहरण होतं. म्हणून मी देवाकडे एवढंच मागितलं की तिला माझ्या पोटी जन्म दे. तिला जे करता आलं नाही ते सगळं माझ्या पोटी तिला करता यावं. आणि मुळात डाऊन सिंड्रोम पेशंट असे असतात ह्याच्यावर माझा पहिल्यांदा विश्वास बसायचा नाही. कारण मी लहान असताना ना स्नेहलला बघायचो तर ती खूप नॉर्मल रिॲक्ट करायची. आणि स्नेहलच्या जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा मी स्ट्रगल बघायचो प्रत्येक पालकांचा आणि प्रत्येक मुलाचा. तेव्हा असं वाटायचं काहीच नाहीये माझ्या शिनूला. आणि कायम ती हसत खेळत, तिचा चेहरा प्रचंड हसरा होता आणि कसलाच स्ट्रगल नाही, कसलंच काही नाही. म्हणजे आम्हाला कधी तिच्या साध्या शी-शूचा पण त्रास कधी झाला नाही. ना ती कधी व्हायलेंट झालीये, ना कधी ती कोणावर रागावलीये, ना कोणाच्या अंगावर गेलीये, कधीच नाही. सो ह्या दृष्टीने बघायला गेलं तर आम्ही खूप नशीबवान होतो की आम्हाला असं मूल दिलं. माझ्या घरची लक्ष्मी होती, ती आहे अजूनही, आणि ती माझ्याच पोटी जन्म घेणार हे मला माहिती आहे. तर तुम्ही हे प्रेम दाखवलत त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अजून एक मला तुम्हाला विचारायचं होतं की जो तुम्ही व्हिडिओ बघितलात त्याच्यात माझे मामा, माझ्या मावश्या, आई, पप्पा यांना जर तुम्हाला यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला जर बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की त्यांनाही तुम्हाला भेटायला आवडेल का. मग शिनूच्या त्यांच्याबरोबर असणाऱ्या आठवणी, त्यांच्याबद्दल किंवा तिच्याबद्दलचं त्यांचं मत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन नवीन जाणून घेता येतील. कसं आहे, आता शिनू असताना मला हे सगळं सुरू करायचं होतं, पण आता शिनू गेलीये तर मला आनंदी राहून तिच्यासाठी हे सगळं बनवायचंय. म्हणजे इथून पुढं मला जे काही मी व्हिडिओज बनवेन, तुमची परवानगी असेल तर मी बनवेन. कारण तुमची साथ असेल तर ह्या सगळ्या प्रवासाला अर्थ आहे. तर तसं असेल तर तसंही सांगा. तर मी शिनूची आठवण जागी ठेवून पुढचे सगळे व्हिडिओज बनवेन, व्लॉगिंग सुरू करेन. व्लॉग्स मला बनवायचे आहेत, सो तेही सुरू करेन. तुम्हाला ट्रॅव्हल जर्नी असेल, कुठलेही व्लॉग्स असतील, ते आम्ही शिनूला घेऊनच करणार आहोत. म्हणजे जे काही आमची इथून पुढची जर्नी आहे ना, ती सगळी तिच्याबरोबर असेल. ती माझ्यासोबत, फोटो असेल माझ्याबरोबर तर ती आहेच माझ्यासोबत. मी तिला कुठंही घेऊन जाताना तिला घेऊन जाणार आहे. कारण तिची इच्छा जेवढ्या शिल्लक होत्या, राहिल्या होत्या, त्या सगळ्या मी पूर्ण करणार आहे. आणि मला तिच्यासाठी जगायचंय, तिच्या स्वप्नांसाठी जगायचंय. ती माझ्या पोटी येऊ वगैरे न येऊ, पण मला तिच्यासाठी आता या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून हे पाऊल मी उचलतो. यात तुमची साथ खूप मोलाची आहे. बाकी असंच प्रेम शिनूवर करत राहा, माझ्या अख्ख्या परिवारावर करत राहा, आणि तुमचा आशीर्वाद कायम राहू दे. आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये मागच्या व्हिडिओच्या भरपूर जणांनी मला असे प्रश्न विचारले होते की आमची पण मुलं अशी आहेत काय, म्हणजे व्हायलंट होतात, ह्या वर्षांची आहे, त्यांचा एज ग्रुप वगैरे सांगितलं होतं. सो माझ्या बाबतीत हे होतं की ही एक्सेप्शनल केस होती जी 44 इयर्स पर्यंत ती एक्सटेंड तिने केलं होतं. काही एक्सेप्शनल केसमध्ये ती 60-70 बियॉन्ड 60 पण जातात, बियॉन्ड 50 पण जातात. सो तिचं कारण कॅन्सर हे नव्हतं जाणं. ॲनेस्थेसिया हा तिचा मेन कन्सर्न होता. सो कोणाला मला अजून काही प्रश्न विचारायचे असतील, डिटेल काही जाणून घ्यायचं असेल, अजून काही त्यांचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
मी त्याचीही उत्तरं देईन आणि बघू कशी जर्नी पुढे जाते. हे व्हिडिओज पार्ट्समध्ये आलेत, कारण खूप मोठा व्हिडिओ एकत्र मला टाकणं शक्य होणार नाही, त्यामुळे हे पार्ट्समध्ये मी टाकलेत. सो कसे वाटले हे पण कळवा. आणि कुठल्याही बाबतीत जरी काही डाऊट असेल किंवा काही विचारायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामचा माझा ID आहे parth.kothawale ऑफिशियल. मी _ऑफिशियल parth.kothawale_ऑफिशियल मी टाकेनच खाली व्हिडिओमध्ये. त्यावर मला तुम्ही पिंग करू शकता. काही प्रश्न असतील तर विचारू शकता, तिथं फॉलो करू शकता. आणि येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजवर तुम्ही ते प्रेम दाखवा. आपल्या शिनूला आपण घेऊन जाऊ, सगळीकडे फिरू, तुमचं प्रेम दाखवूयात. तिचे डान्सचे व्हिडिओज आहेत माझ्याकडं, ते पण मी अपलोड करेन. अतिशय सुंदर डान्स करायची शिनू, म्हणजे एखाद्या नॉर्मल व्यक्तीला, कोरिओग्राफरला लाजवेल. आणि तिला कधीच कोणी डान्स शिकवला नाही. मुळात ही एक महत्वाची गोष्ट की तिला डान्स कोणी शिकवला नाही. ती शिकली, तिने त्या स्टेप्स बनवल्या, ती नाचायची. सो त्यामुळं ते स्पेशल होतं. तर ते व्हिडिओज पण मी टाकेन जेव्हा तुम्ही परवानगी द्याल की फॅमिलीज बरोबर तिचे जे मामा, मावशी, आई, पप्पा यांच्याबरोबर तिचं काय नातं होतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबा. नवीन व्हिडिओज नक्कीच तुम्हाला आवडतील. ती परवानगी आम्हाला द्या की ते व्हिडिओज बनवू की नाही, यासाठी कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. धन्यवाद.